रंजूताई काय करायचंय? तू काही करायचं नाहीयेस हा. तू आता विश्रांती घ्यायचीस. तू मला सांग काय तुझ्या पथ्याचं आहे ते, तसं मी बनवते. रंजूताई मी बरी आहे आणि मी डॉक्टर आहे. 1.25 महिना भरपूर विश्रांती घेऊन झाली. मी एकदम फिट अँड फाईन आहे. सांगा काय करायचं? अगं पण बाळाजवळ कोण आहे? सीमा वहिनी आहेत. दोघं अगदी रमलेत गप्पांमध्ये. रमलेत ना दोघं? मग तिला तिकडेच राहू दे. आज तिला ना आपण किचन मधून सुट्टी देऊयात. पण चालेल का त्यांना? रागवणार नाही ना? अगं ती कशाला रागवतीये? राधा, अगं सीमा आता पूर्वीसारखी राहिली नाहीये रागवणारी. आता खूप बदलली आहे ती. खूप प्रेमळ झालीये. आणि ती रागावलीस ना तर सरळ बाळाला तिच्या हातात द्यायचं, म्हणजे राग गायब. डन. बरं सांग ना काय करूयात? तुम्ही सांगा ना. राधा, रंजू, चला चला. आला यालाच विचारूयात. हे सोड, एक सांग ना मिनिट, काय? काही विचारू नका. बाहेर चला, सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज? येस. काय आहे? सरप्राईज सांगायचं असतं का? चल चल अरे असं काय? चल ग. सांग ना चल ग. राधा. चल चल चल. अरे सौरभ, ये ना. काय तुझं वेड्यासारखं आहे? बरं आता त्याला आधी राधाकडे दे. अरे दे. काय मला कळत नाही याचं काय चाललंय. अरे डोळे का मिटलेस माझे? काय मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. ओके. बर. उघड. सौरभ काय हा आगाऊपणा? सीमावहिनी ऐक ना प्लीज ऐक. हे बघ रंजूताई तुझ्याशी सगळं बोलली. सौरभ पण बोलू दे मला. आता आमचे सगळ्यांचे संसार मार्गी लागले. अगदी केदारचा सुद्धा. आता तो आणि ज्योती लग्न करून सुखी आहेत. आता आम्हाला फक्त तुझा संसार सुरू झालेला बघायचा. मला माहिती आहे की तू म्हणशील की तुमचं सुख ते माझं सुख, पण आमचं सुख कशात आहे माहितीये? विक्रमशी तुझं लग्न झालेलं बघण्यात आमचं खरं सुख आहे. सौरभ प्लीज आमच्या एवढ्या विनंतीला मान देशील प्लीज? सौरभ, सौरभ मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. हा तुझा आगाऊपणा मला अजिबात आवडलेला नाहीये सौरभ. सीमावहिनी, सीमा, सीमा, सीमावहिनी. सीमा ऐक. काय रे सौरभ? हा? विक्रम दादा, तुमचा मात्र अपमान झाला. मला नाही वाटत सीमा अशी सहजासहजी तयार होईल. आणि आपण तशी अपेक्षा करणं ही चुकीचंच आहे. पण कालांतरानं विचार बदलेल तिचा. हा, मला बी तसाच वाटते. या घरात ती एकदम विरघळून गेली. तिचा नकार याच्यासाठी असणार, तिला ह्या घर सोडावं लागणार विक्रमशी लग्न केलं तर. एकदम ह्या घर सोडायचा म्हणजे तिच्या जीवाची घालमेल होणारच ना. मला वाटते ती हळूहळू विचार करून होय म्हणेल. पण आपल्याला वाट बघावी लागेल. तुमची तयारी आहे ना विक्रम? नाही नाही, मला अजिबात घाई नाहीये. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध काहीच नकोय मला. माझ्यासाठी लग्न इम्पॉर्टंट नाहीये. त्या सुखी होणं महत्वाचं आहे. त्यांचा आनंद महत्वाचा आहे. आमच्या सीमाला अशा जोडीदाराची गरज होती. परमेश्वरा, तुझे आभार. विक्रमची आणि आमची भेट घडून आणलीस. राधा, आता मला वाटतं
सीमाला कन्व्हिन्स करायचं काम तुलाच करावं लागेल. मी कन्व्हिन्स करीनच, पण आपण हट्ट धरू आणि त्यांचा होकार मिळवू. रंजुताई, सीमा वहिनी, सीमा वहिनी शांत व्हा, रडू नका. सीमा वहिनी, सौरभला तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता. आमच्या सगळ्यांच्या मनात जे होतं त्यांनी फक्त ते बोलून दाखवलं. आणि खरं सांगू, मार्कंड दादांची पण हीच इच्छा होती. काय? हो, हे बघा, जाण्यापूर्वी मार्कंड दादांनी सौरभला लिहिलेलं पत्र. प्रिय सौरभ, माझ्या आयुष्याचा भरोसा वाटत नाही म्हणून हे पत्र लिहितोय. इच्छा तर खूप आहे, सगळं सोडून घरी परत यायची आणि सगळ्यांसोबत राहायची. पण ठाऊक नाही नियतीच्या मनात काय आहे. पण माझ्या मनातलं मात्र आज तुला सांगायलाच हवं. पुन्हा सांगायला मिळेल न मिळेल, मी सीमाला सुखी करू शकलो नाही, कारण मला तिच्या प्रेमाचा अर्थ आणि मोल कळलंच नाही. कळलं तेव्हा उशीर झाला होता. पण एक गोष्ट मी नक्कीच करू शकतो. माझ्या मागे योग्य व्यक्ती शोधून तू सीमाला आयुष्याचा जोडीदार मिळवू दे, अशी विनंती करू शकतो मी तुला. करशील ना सौरभ एवढं? माझ्यासाठी आणि तुझ्या लाडक्या सीमा वहिनींसाठी. तिला माझी ही शेवटची इच्छा नक्की सांग. ही इच्छा तिने मान्य केली तर तिने मला क्षमा केली असं मी समजेन. ती सुखी व्हावी इतकंच आता मनात आहे माझ्या. माझ्या शुभेच्छा कायम तिच्या जवळ असतील, मी नसलो तरी. हो, हा असे सुटकी चेहरे करून बसलायत सगळेजण. चेअर अप. का सीमा हो म्हणाली? नाही, अजून डायरेक्ट हो असं नाही म्हणाली, पण आता शांत झाली. राधाचं बोलणं तिने अतिशय व्यवस्थितपणे ऐकून घेतलं. आणि तुला एक गंमत सांगू का? मी तिला जेव्हा विक्रम दादाचं बोलणं त्याच्या शब्दात सांगितलं ना, तेव्हा तिला कळलं नाही, पण नकळतपणे तिच्या चेहऱ्यावर असं एक हलकंसं स्माईल आलं.
काय सांगतोस काय सर? अरे म्हणजे काय? हा आणि ना मी तिला सांगितलं हा की विक्रम दादा म्हणाला की त्याला फक्त लग्नात इंटरेस्ट नाहीये, हा त्याला तिला सुखी पाहिजे खरे आणि लग्नानंतर तो इथे येऊन राहायला तयार आहे. हो. येस, तिला आवडलंय सगळं. पण आता लगेच हो कसं म्हणणार ना, तिची ऑकवर्ड पोझिशन झाली. बरोबर. सो मी एक आयडिया केली. काय काय काय? तिला म्हटलं तू आता नाश्ता तयार करणार आहेस ना, तर एक गंमत कर. तुझा जर पक्का होकार असेल ना तर सगळ्यांसाठी गोडाचा शिरा करायचा. पक्का नकार असेल तर तिखट मिठाचा सांजा बनवायचा. अरे वा. आणि जर हे प्रपोजल विचाराधीन असेल तर फक्कड असे पोहे बनवायचे. अरे सावऱ्या सावऱ्या सावऱ्या, काय आयडिया काढली आहेस तू, एकदम मस्त. तुम्ही काळजीच करू नका, ती हो म्हणणार म्हणजे म्हणणार. काय सांगतो? आई चपात. म्हणजे आता न बोलता सगळा रिझल्ट कळेल काय हो. मोठमोठ्या बदमाशांना कधी घाबरलो नाही, पण या रिझल्टच्या कल्पनेने कापरं भरलंय नुसतं. नाही विक्रम साहेब, मी सांगतो गोडाचा शिराच येणार बघा. हाय सौरभ. मॅम या ना. मॅम तुम्ही राजू पाणी आण ना. हो आणते. या ना. मॅडम तुम्ही अचानक बसा ना. घाबरू नकोस सौरभ, मी इथे आले ते एका पार्टीचं निमंत्रण द्यायला, आणि तेही तुम्हा सगळ्यांना. मी सौरभला काही गाणी तयार करायला सांगितली होती नागपुरात असताना. सौरभने पाठवलेली गाणी अतिशय सुरेख आहेत आणि म्हणूनच त्याला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी त्याचा अल्बम करायचा ठरवलाय. हो, तोच रिलीज करायचा आहे आजोबांच्या हस्ते, आणि त्यानंतर पार्टी होणार आहे. या संपूर्ण समारंभाचं अगदी आग्रहाचं निमंत्रण द्यायला आली आहे मी. थँक्यू सो मच. सौरभ, तुझ्या आणि राधाच्या बाळासाठी हे छोटंसं गिफ्ट. थँक्यू मॅम. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा तुझा चेक, तुझ्या कामाचा. अरे वा. अरे रेवती मॅम, तुम्ही कधी आलात? आता चालेल. सीमावहिनी, हा, मी केलेल्या कामाचा चेक. माझ्याकडे कशाला देतोयस? तुझ्या बायकोकडे दे. यापुढे तुझे सगळे व्यवहार आता तीच सांभाळणार आहे. चांगला धाकाट ठेवा त्याला. दे तिच्याकडे दे. बरोबर आहे. या 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 या. हे काय? अरे अरे असा मान मिळत नाही त्याला. घ्या. बर लेडीज अँड जेंटलमन, आता सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. प्लीज सगळ्यांनी बसून घ्या. बसून घ्या. बसून घ्या. बसून घ्या. हा, प्लीज बी सीटेड. काय ना, एका महत्वाच्या क्षणाची आपण वाट बघत होतो, एका महत्वाच्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, आणि आता तो क्षण आलेला आहे. सगळेजण फार उत्सुकतेने वाट बघतायत. त्यांना रिझल्ट जाणून घ्यायची फार इच्छा आहे की नक्की या बोलमध्ये काय. सीमावहिनीने काय केले, उत्सुकता शिगेला पोचलेले विशेषतः विक्रम रणदिवे यांची. आणि या सौरभ, काय फाजीलपणा चाललाय तुझा? मी तुला सांगितलं ना, मला हे नाही आवडत. असं नाही. आजचा दिवस हा माझ्या आणि राधाच्या बाळाचा आहे, आणि बाळाची अशी इच्छा आहे की त्यांनी हे जाणून घ्यावं की या बोलमध्ये असा कुठला पदार्थ दडलाय की ज्याच्यावरून त्याला कळेल की त्याला आजोबा मिळणार का नाही. आजोबा? आजोबा? एवढा प्रश्न कसला पडला? सीमावहिनी माझी आई म्हणजे बाळाची आजी, म्हणजे त्याला मिळणार कोण? आजोबा, नाही का? सौरभ, अति करतोयस तू, खरंच अति करतोयस. सीमावहिनी, अहो, पण- सीमावहिनी, जाऊ दे. घरावरनं ते सांगतो काय आहे ते आधी उघड रे बाबा. तू पण किती ताणून जातोस. दिल थांब के बैठी है. हा बसलो. हाच तो क्षण. ढण, ढण, ढण.
सांगतोय लवकर बोल, सांगतो. लवकर बोल रे. यात कोणाचा शिरा नाहीये. बरं मग यात तिखटा मिठाचा सांजा नाहीये. यात आहेत अप्रतिम असे सीमावहिनी केलेले कांदा पोहे. याचा अर्थ प्रस्ताव विचाराधीन आहे. सीमा, आता त्याच्यावर रागवू नकोस ग. चांगला निर्णय घेतलायस ना. सेलिब्रेशन होते. तुझ्या हाताने पोहे वाट सगळ्यांना. चल हसत मुखाने वाट एकदम सगळ्यांना. मस्त लागली पाहिजे. मला थोडंसं बोलायचंय. खरं तर ही अनाउन्समेंट मी रिलीजच्या दिवशी करणार होते, पण तुमच्या कुटुंबातला एकोपा आणि आनंद बघून चक्क मी इमोशनल झाले. क्या बात है. शट अप. तर अनाउन्समेंट अशी आहे की सौरभच्या नव्या अल्बमचं नाव त्याच्या परवानगीशिवायच ठरवलंय मी. तेच डिक्लेअर करायला आले. सौरभच्या नव्या अल्बमचं नाव आहे राधा ही बावरी. बाय सौरभ. सौरभ, या मधल्या काळात आयुष्य खूप गेल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय आत्ता सगळं संपेल. ए येडू, उलट आत्ता खऱ्या अर्थाने आयुष्य सुरू होतंय. आता आपण खऱ्या अर्थाने परिपूर्ण झालो. तू, मी आणि आपला बाळ. सुख आलं ना की भीती वाटते सौरभ. असं वाटतं की आपल्याकडनं कोणी हिरावून नाही ना घेणार. असं काही होणार नाही. आता सगळं छान होणार आहे. सगळं चांगलं होणार आहे. आता बघ ना, केदार मार्गी लागला. सीमा वहिनीचंही सगळं छान होईल. तो विक्रम रणदिवे छान माणूस आहे. नक्की चांगलं होणार काहीतरी. यश जीजूंना त्यांचं दुकान परत मिळालं, त्यामुळे रंजूही खुशीत आहे. दादा आनंदात आहे. घारू अण्णांना त्यांची फॅमिली परत मिळाली, ते आनंदात आहे. सई मॅम आनंदात आहे. काल माझं मानसशी बोलणं झालं. येस, कॅनडात येतो. त्याच्या आवडीचं काम करतो. एवढंच काय, रेवती आनंदात आहे. माझा अल्बम लॉन्च करते, त्यामुळे आपण आनंदात आहोत. त्यामुळे सगळं छान होणार आहे. सो फिकर नॉट मेरे बच्चा. सौरभ, मला सोडून नाही ना जाणार. आता तुला सोडून का जाऊ? प्रेम करतोस ना माझ्यावर? तुझा बायकांचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये? तुम्हाला सगळ्या जणींना ना एक रोग असतो, इनसिक्युरिटी नावाचा. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. आणि राधा, तू फक्त माझी बायको, माझी प्रेयसी किंवा माझ्या बाळाची आई नाहीयेस. तू एक अत्यंत चांगली डॉक्टर आहेस. एक कर्तृत्ववान स्त्री आहेस. नाही, मी फक्त माझ्या सौरभची राधा आहे. आपलं ना
असं असायला पाहिजे होतं. माझं नाव ना कृष्ण असायला हवं होतं. म्हणजे तू माझी राधा आणि मी कृष्ण. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. म्हणजे या जगाच्या अंतापर्यंत ना आपण दोघंही अमर झालो असतो. आपण अमरच आहोत, फक्त सौरभ राधा सौरभ राधा सौरभ राधा म्हणून. आणि हो, तुझं नाव कृष्ण नको. कृष्णाला 16,000 बायका होत्या. तुला फक्त एकच बायको आहे, ती म्हणजे राधा. राधा आणि फक्त राधा. एकच बायको? हाऊ बोरिंग आहे. सौरभ, सौरभ, काय बोल ना. सौरभ, बोल ना पुढे. का फक्त सौरभ 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 एवढंच करणार आहे? हो, तुझ्या नावाचा जप करते. बरं, रेवतीने एवढा अल्बम केलाय तुझ्यासाठी, एखादं गाणं म्हण. तू आजारी होतीस ना, तेव्हा तुझ्या उशाशी बसून लिहिली सगळी गाणी. चल, एक गाणं ऐकवतो तुला. ऐक ना, त्याआधी मला सांग, डू यू लव्ह मी? आय लव्ह यू.